नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता आता आपण हळदीमध्ये किती कुरकुमीचं प्रमाण आहे की नाही ते आपण तपासणी करणार आहोत। आज 21 फेब्रुवारी आहे, तर त्या अनुषंगाने आपण आता बघूया हळदीमध्ये कुरकुमीचं प्रमाण भरलं आहे का नाही किंवा काय आहे आणि कशी पद्धत आहे। आता आपण जेमतेम सोय केलेली आहे, या हळदीची फार काही सोय नाही आहे। तर बघू शकता आपण एक कुंड कुठेतरी ओपन करून बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण भरलंय की नाही हे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अधिक माहिती हळदीविषयी मिळेल। आपण वेळोवेळी हळदीविषयीचे नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो, मग त्या अनुषंगाने आपण हे करणार आहोत। तर बघू शकता हळदीमध्ये असे आहे, तर एक कांडी घेऊन पाहणार आहोत। तर या कांडीमध्ये कुरकुमींचं प्रमाण आहे की नाही ते पाहणार आहोत। ते फोडून पाहणार आहोत आपण वेळेच्या सहाय्याने। बघू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे, जवळपास 40% कुरकुमींचं प्रमाण याच्यात आपल्याला दिसून येत आहे। तर या अनुषंगाने हळदीला ह्या चांगला रेट भेटू शकतो आणि हळद ही चांगल्या पोझिशनमध्ये आहे हे आपल्याला लक्षात येत आहे। तर हळदीमध्ये आपण अभ्यास करत असताना आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवत असतो आणि माहिती देत असतो। हळदी तर आता 80% हळद बसलेली आहे, तर येणाऱ्या काळामध्ये त्या 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण हळद बसणार आहे। तर आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि आपल्याला बेनं ठेवायचं असलं तर चांगल्या हवेदार ठिकाणी ठेवून त्याला वेळोवेळी पाणी मारणे वगैरे हे करावं लागते, किंवा मग थंड ठिकाणी ठेवावं लागेल, जेणेकरून त्याच्याची आर्द्रता कायम राहील। किंवा काही जण लेप देऊन ठेवतात, तर तसंही करू शकतो आपण। तर आपल्याला जी योग्य हे वाटते तर ते आपण हे करू शकता। तर आम्ही तर सिमेंटच्या घरामध्ये ठेवले होते, तरीही चांगल्या प्रकारे उगवणशक्ती झाली। तर आपण पाहू शकता काही दिवसापूर्वी इथे हे झालं होतं, उपटला होता, तर याच्यामध्ये पण कुरकुमींचं प्रमाण मस्त आहे। तर बघू शकता कुरकुमींचं प्रमाण आपल्याला वेळोवेळी पाहताना लक्षात येते। तर अनेक नवीन विषयाचा अभ्यास करताना आपल्याला आपण लाईव्ह कुठलंही माध्यम हे लाईव्ह सांगत असतो, चुकीची माहिती सांगत नाही शेतकऱ्यांना। शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, तर त्याच्यामुळे कुरकुमींचं प्रमाण असो हळदीतील, आणि जवळपास आपण हळदीवर 50च्या वर व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये पाहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून ते करू शकता। आता मी तुम्हाला लाईव्ह फन्या दाखवत आहे, तर याचं किती हे झालेलं आहे काय नाही। तर बघू शकता ही आमची छोटी जरा त्रास देते नेहमी व्हिडिओ बनवताना, तर ही आम्हाला कामामध्ये मदत करते। बेटा तू कितवीला आहे? LKG असं का? अभ्यास करतो की नाही? हां, तर ही आम्हाला कॅमेरा पकडण्यासाठी थोडीशी मदत करते आणि शेतीची तिला खूप आवड आहे। तर बघू शकता हे तर अशा प्रकारे तर थोडे अंतर जरा जवळ झालेलं आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येत आहे। तर ही आमची दिदी मधामध्ये हात घालत आहे व्हिडिओ बनवताना। तिला मदत करावं वाटते, पण एखाद्यावर चुकीने त्याला लागू शकते, तर याची आपण काळजी घेत आहोत। पाठीमागं
तर बघू शकता अशा प्रकारे खोम एकदम फिक्स झालेला आहे. आणि याला बारीक बारीक सुद्धा कोंब आलेले दिसत आहे. हळदीला भरपूर प्रमाणात यावेळेस माल लागलेले आहेत. पावसाच्या जरी असल्या तरी पण भरपूरच थोडंसं स्पर्धा झाली याच्यामध्ये. स्पर्धा झाल्यामुळं येणाऱ्या वर्षी तर हळदीचे उत्पन्न अजून वाढू शकते. आणि बऱ्याच जाणकार लोकांचं म्हणणं आहे की हळद 3 वर्षातून एकदा पिवळी करते. तर नक्कीच शेतकऱ्याला याची आवश्यकता आहे. तर बघू शकता तसं करू नये, राहू द्या. तर हे एकदम फिक्स झालेलं आहे. फिक्स झालेले असल्यामुळे थोडंसं असं व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण बघा. तर बघू शकता साधारणतः हे एवढं असं हे झालेलं आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारे हळद झालेली आहे. साधारणतः एवढा माल आहे या हळदीला. आणि येणाऱ्या काळात अनेक निश्चिंतच हळदीची पन्नी आणि याचं वजन तर अशा प्रकारे झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता तुम्हाला प्रत्यक्ष कुरकुमीचं प्रमाण पण दाखवणार आहे. कुरकुमीचं प्रमाण याच्यात भरलं आहे का नाही. तर बघू शकता ज्यातलं कुरकुमीचं प्रमाण हे बघू शकता. सोना आहे, सोना एकदम सोना आहे. संपूर्ण मार्गदर्शन बळीराजा कृषी सेवा केंद्रच्या अंतर्गत घेतलेलं आहे. त्यांचा नंबर 8459280084 आहे. तर एकदम चांगलं रिजनेबल रेटमध्ये औषधी दिल्या होत्या त्यांनी. आणि त्याचा रिझल्ट बघा किती कुरकुमींचं प्रमाण आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच उद्या भेटेल. धन्यवाद.